असतील आता 12 आणि 12 बॉलमध्ये अजूनही 14 धावींची गरज आहे. जर ह्या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण थोडंसं कटिंग असेल. बॅटिंग करत असताना आपण टीम पाहतोय धामणवाडी टीमला आता ह्या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. एखादा चौकार येणं फार महत्त्वाचं असणार आहे. मोठा फटका आला तर सामना सोपा होऊ शकतो आणि जर तुम्ही असे सिंगल डबलला प्राधान्य दिलं तर मग अवघड असणार आहे चेसिंग करणं. आणि इथून पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय आणि इथून पहिला बॉल डॉट फेकला जातोय. गोलंदाज रोहितला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक बदलण्यासाठी तयार. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा बॉल डॉट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. जरी कमी धावा झाल्या तरी थांबवण्याची ताकद या आमच्या गोलंदाजाच्या वरती आहे. तिन्ही गोलंदाजांनी केलेली भरपूर चांगली सुरुवात. पहिलं षटक रोहनने टाकलं होतं, दुसरं षटक राजेशने टाकलं आणि तिसरं षटक रोहितला पाहतोय आपण. आणि एकही मोठा फटका आम्हाला पाहायला मिळाला नाही. 10 बॉल 14. मोठा फटका तर आलाय. ताकदीचा वापर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु फटका फसला गेलाय आणि इथून फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 4था. नऊ बॉल 14. समीकरण आता कठीण आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजूला पाहतो आणि सध्या स्ट्राईक हेडवरती असणार आहे. नॉन स्ट्राईक हेडवरती आपण पाहतोय नंदी पाहतोय आपण नंदू पाहतो आपण सध्या नॉन स्ट्राईक हेडवरती. कारण मी मगाशी म्हटलं होतं जरी कमी धावा असल्या तरी रोखवण्याची ताकद खरं तर त्या टीमकडे आहे आणि ते खरं तर तिन्ही गोलंदाजांनी केलेली भरपूर चांगली सुरुवात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे सलगचे 2 बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट झालाय आणि चौथा बॉल देखील डॉट. म्हणजे ह्या ओव्हरमध्ये अजून एकही धावा आलेली नाही. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकाचा आपण जर विचार केला तर आता शेवटचा बॉल बाकी असणार आहे. सामना सोपा होता परंतु बॅटिंग लाईन कुठेतरी कमी राहिली गेली आणि हा दडपण सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. रिफ्लेक्शन स्क्रीनवरती पुढे आला होता फलंदाज आणि तिथून बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. अप्रतिम चेंडू आणि हा डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक संपलं जातं. तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा दाफलकीवरती आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तिन्ही गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. खरं तर रोहितचं कौतुक केलं पाहिजे. या षटकामध्ये एकही धाव आलेली नाही आहे. म्हणजे कमालीचं षटक राहिलं गेलं. अप्रतिम. म्हणजे मिडल ओव्हर टाकली गेली आहे. जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. काय गोलंदाजी केली आहे. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे आणि सातत्यानं विकी पारधी म्हणते आमचे क्लासमेट आहेत आणि चांगला खेळाडू आहे आणि त्याने खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली आहे. आता उरलेले बॉल असतील शिल्लक 6 आणि 6 मध्ये बनवायचे आता 14 धावा. समीकरण आता कठीण राहिलं गेलंय. मॅच अजूनही आहे परंतु मोठे फटके येणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल